श्री क्षेत्र नरसोबावाडीत अबीर गुलालाची उधळण करीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा जयघोषात दत्त जयंती सोहळा संपन्न झाला। पहाटे 4 वाजल्यापासून मंदिर परिसर गर्दीने फुलून गेले होते। उत्सव निमित्त मंदिरात पहाटे काकड आरती, पोषोपचार पूजा आणि पंचामृत अभिषेक, महापूजा इत्यादी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। दुपारी पवमान पठण आणि पंचपदी कीर्तन झाले। दुपारी श्री उत्सव मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात आणण्यात आली। त्यानंतर संध्याकाळी श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला। करंजी येथे दत्त जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। श्री दत्त प्रभूंची पद्मासन स्थित मूर्ती अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही। प्रत्यक्ष गंगामाईने श्री प्रभू दत्तांची ही मूर्ती इथे तप केलेल्या श्री दयाळ स्वामींना ही प्रसाद स्वरूप दिली होती। मंदिरात असलेल्या देवघरामध्ये केंद्रस्थानी जेमतेम ही 1 उंचीची मूर्ती, पांढरी शुभ्र मूर्ती ठेवण्यात आलेली आहे। हिंगोलीच्या वसमत शहरातल्या बँक कॉलनी परिसरामध्ये स्वामी समर्थ मंदिर येथे हजारो भाविक भक्त मंडळीच्या उपस्थितीमध्ये श्री दत्त जयंती सोहळा पार पडला। यामध्ये अखंड नाम जप यज्ञ सप्ताह घेण्यात आला। महानैवेद्य, आरती, महाप्रसाद तसेच श्री गुरुचरित्र पारायण सोहळा घेण्यात आला। यावेळी स्वामी समर्थ केंद्रात शेकडो महिला आणि पुरुषांनी सहभाग नोंदवला। श्री क्षेत्र नारायणपूर येथे सोमवारी दत्त जन्म सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने भाविकांनी फुलांची उधळण केली। दत्त जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली। त्यातच जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे पोलीस सुद्धा घाटकोपर पूर्व येथील पंतनगर पोलीस सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी दत्त जयंतीचा सण हे पोलीस स्थानकामध्ये निर्माण झालं तेव्हापासून उत्साहात साजरी करत आहेत। दत्तगुरूंचं दर्शन घेण्यासाठी पोलीस उपआयुक्त परिमंडळाचे पुरुषोत्तम कराड हे सुद्धा इथे उपस्थित होते। बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी झारगरवाडी येथे दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। दुपारी पुष्पवर्षाव करून दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला। या उत्सवानिमित्त 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। बारामती तालुक्यामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। श्री दत्तगुरूंचे 4थे अवतार म्हणून अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची महती आहे। त्यामुळे मंगळवारी मंदिरामध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळाली। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आणि गुजरातमधून मोठ्या संख्येने भाविक भक्त अक्कलकोट नगरीत पोहोचलेले होते। श्री स्वामी समर्थांच्या जयघोषाने अक्कलकोटचा आसमंत दुमदुमला। येवला शहरातील पारेगाव रोड येथील दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दत्त जयंतीनिमित्त केंद्रामध्ये अखंड नाम जप तप यज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या सप्ताहात सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा सकाळपासून आयोजित करण्यात आलेला होता। त्यामुळे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। दत्त जयंती निमित्ताने धुळे शहरातील मिल परिसरामध्ये असलेले श्री नवनाथ महाराज मंदिरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात दत्त जयंती साजरी केली जाते। शिवसेना महानगर प्रमुख सतीश तात्या महाले यांच्या वतीने दरवर्षी देखील नवनाथ महाराज मंदिरात महाआरती करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मिल परिसरातील मोठ्या संख्येने भाविक नवनाथ महाराज आणि दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात। तसेच महाप्रसादाचे देखील लाभ भाविक घेत असतात। कोकणचा तिरुपती म्हणून ख्याती असलेल्या वेंगुर्ले आरवली येथील श्री देव वेतोबा मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सलगच्या सुट्ट्यांमुळे समुद्रकिनारे आणि गडकिल्ल्यांबरोबरच पर्यटक मंदिरांनाही भेट देत आहेत। त्यामुळे नवसाला पावणाऱ्या श्री देव वेतोबा मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी पाहायला मिळत आहे। सिंधुदुर्गात पर्यटकांची केवळ गड किल्ले आणि समुद्र किनाऱ्यावर पसंती पाहायला मिळते। मंदिरात दर्शन घेण्यासाठी ही गर्दी असते। मंगळवारी वेंगुर्ले रेडी येथील स्वयंभू श्रीदेव गणपती मंदिरात भाविकांनी गर्दी केली।
रेडीचा द्विभुजा गणपती स्वयंभू असल्याने भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती या गणपतीची आहे। त्यामुळे इथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। शाळांच्या सहली, नाताळच्या सुट्ट्या आणि सलग 3 दिवस शासकीय सुट्ट्या यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे गर्दीने फुलून गेलेली आहेत। दिवाळीच्या सुट्ट्यांच्या 37 दिवसांनंतर पर्यटन स्थळावर ही गर्दी पाहायला मिळत आहे। दररोज लाखभर पर्यटकांनी भेट दिलेल्या आहेत। त्यामुळे मकबऱ्यात तिकिटांसाठी रांगा लागलेल्या होत्या। दौलताबाद किल्ल्याच्या पार्किंगमध्ये जागा नसल्याने रस्त्यावर वाहने उभी करावी लागली। कृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी सायंकाळपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। एकंदर पर्यटकांकडून इयर एंडची धमाल केली जात आहे। नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गावी जाण्याची ओढ निर्माण झालेली आहे। त्यामुळे नाशिक शहरातील 3ही प्रमुख बस स्थानके प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेली आहे। विशेषतः नाशिक पुणे महामार्गावर प्रवाशांची संख्या वाढलेली आहे। तिकीट काढण्यासाठी नागरिकांची रांग लागल्याचं चित्र दिसत आहे। तर देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याच अनुषंगाने बस स्थानकावर प्रवाशांनी खबरदारी म्हणून मास्क परिधान केल्याचं दिसून आलं। शिर्डीमध्ये साई दर्शनाबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरात मास्क सक्ती करण्याचे नियम तातडीने लागू करा अशी सूचना राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई संस्थानांना दिल्या आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली। जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे मंगळवारी मुंबई विद्यापीठात फडणवीस यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले। 1200 वर्षांच्या इतिहासात जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळवणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच आहेत। पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा हा गौरव करण्यात आला।